अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्याचा जो आहे तर तो फटका कांदा निर्यातीला त्यावेळेस बसलेला होता। मात्र आता कांद्याची निर्यात जी आहे तर ती सुरळीत सुरू झालेली आहे, कारण की भारत आणि पाकिस्तानने एकमेकांची जहाजांना बंदी केलेली होती, त्याच्यामुळे भारतातील कांदा हा कराची मार्गे जात नव्हता। मात्र आता थेट भारतीय कांदा जो आहे तर तो दुबई ह्या ठिकाणी जाणार आहेत आणि आपण पाहू शकतात का या ठिकाणी व्यापाऱ्या कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येथे असलेल्या व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर या ठिकाणी जे तर ते कांद्याची प्रतवारी केली जात आहेत आणि मागणीनुसार गोण्यांमध्ये पॅकिंग केली जात आहेत आणि ह्या गोण्या ज्या आहेत तर हे या ठिकाणी कंटेनर जे आहे तर अशाच पद्धतीने प्रत्येक व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर आता मोठ्या संख्येने येण्यास सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे थेट आता भारताचा कांदा जो आहे तर तो पाकिस्तान येथील कराची पोर्टवर न जाता थेट दुबई या ठिकाणी जाणार आहेत आणि तेथून आखाती देशांमध्ये निर्यात केला जाणार आहे। त्याचबरोबर ह्या नाफेडची सुद्धा कांद्याची खरेदीची घोषणा जी तर ती होऊन 1 महिना उलटलेला आहे, तर ती खरेदी लवकरात लवकर सुरू करावी आणि थेट नाफेडने कांदा जो आहे तर तो बाजार समितीमधून खरेदी करावा, जेणेकरून नाफेड आणि व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि त्याचा फायदा जो आहे तर तो थेट शेतकऱ्यांना होईल, अशी मागणी जी तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर बगरे यांनी केलेली आहेत। आणि जास्तीत जास्त जहाज आणि कंटेनर हे उपलब्ध व्हावे आणि कांदा निर्यातीला सबसिडी द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक।